नमस्कार महाराष्ट्र. माझ्या जमलेल्या तमाम बंधू भगिनी माता आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्यांसाठी ही व्हिडिओ बनवतोय मी. तर आनंद आहे की ठाकरे कुटुंब एकत्र आलंय, परंतु अनाजी पंत यांचं जे काही नियोजन आहे त्या नियोजनाला तडा जातोय का? एकनाथ शिंदे साहेब एक मराठा नेतृत्व, त्या नेतृत्वाचं गणित फसतंय का? आणि जर ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकाची जी निवडणूक येणार आहे, जी ऑलरेडी डबघायला आलेली आहे, ती किती सावरणार आहे? आणि या सगळ्यामध्ये जे हिंदी आणि मराठीचं तुम्हाला सांगितलं जातंय आणि त्याच्या पाठीमागं जाऊन ज्या पावसाळी अधिवेशन आहे किंवा 3-4 महिन्यापूर्वी जे झालं होतं ते महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पामध्ये जी वित्तीय तूट होती महाराष्ट्रामध्ये ती जवळपास 43,000 करोड रुपयाची होती. म्हणजे जो नफा तोटा घटवून जे आहे ते 43,000 करोड मायनसमध्ये होता महाराष्ट्र. आणि त्याच्यावरती आता पावसाळी अधिवेशनामध्ये फक्त 3 महिन्यामध्ये हे जे सरकार आहे, माझं भाजपचं, माझ्या दादांचं आणि माझ्या शिंदे साहेबांचं, ह्या सरकारनं ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्यांसाठी 57,000 करोड रुपये जे आहेत ते लागू केलेले आहेत, मंजूर केलेले आहेत. आता मंजुरीचा तर प्रश्न येत नाही. विधान परिषद झालं, विधानसभा झालं, एकमत सत्ता आहे, त्याच्यामध्ये काही वाद येत नाही. पण आता या गोष्टीमध्ये तथ्य किती आहे? कारण की जर वित्तीय तूट पाहिली तर 1 लाख करोड रुपयापेक्षा जास्त वित्तीय तूट जी आहे ती महाराष्ट्र सरकारला भोगावी लागते या भाजप सरकारमुळं, दादांच्या सरकारमुळं आणि शिंदे साहेबांच्या सरकारमुळं. आणि अशा वेळी मुंबई महानगरपालिका प्लस 200+ ज्या हिंदवी राज्य संस्था आहेत किंवा ज्या बाकीच्या संस्था आहेत त्यांचे इलेक्शन लागलेलं असताना ठाकरे बंधूंना एकत्र येणं हे आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर आपण महाराष्ट्रीयन म्हणून ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्यांना कळू द्या की हे राजकीय पक्ष एकत्र येऊन आपल्याला मूर्ख कसे बनवतायत ते. ठीक आहे. तर मित्रांनो, सुरुवात होतीये 2019 मध्ये, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते की यहाँ पे शरद पवार चंद्र जी की राजकीय एरा का एंड होता है. म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय कारकिर्दीचा इथे अंत होतोय. पण त्यानंतर पवार साहेबांनी ठाकरे कुटुंबियांना आपल्यासोबत जोडलं आणि नवीन सत्ता स्थापन केली आहे आणि देवेंद्र फडणवीसला मात दिली. आता देवेंद्र फडणवीस इगोइस्ट पर्सन आहे. इगोइस्ट पर्सन इन द सेन्स की प्रत्येक गोष्टीचा वचपा काढणं, बदला घेणं हे त्यांच्या रक्तामध्ये. अनाजी पंत त्यांना म्हणलं जातंय खरं, पण अनाजी पंत हे ब्राह्मण होते. मग राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जर त्यांना म्हणत असतील अनाजी पंत, माझा प्रश्न आहे ठाकरे साहेबांना, ठाकरे साहेब तुम्ही कोण आहात? हे जे तुम्ही दोघं भाऊ एकत्र आले आहात हे मराठी किंवा हिंदीसाठी नाही आलात. मुंबई महानगरपालिका एक सोन्याची खाण आहे, जी सोन्याची खाण ठाकरेंना त्यांच्या हातामधून जाऊन नाही द्यायची आहे. त्याच्यामुळे हे दोघं भाई एकत्र आलेत. आता प्रश्न येतो, चला माघारी जाऊया थोडं. पवार साहेब म्हणले होते की जेव्हा राज ठाकरे साहेबांनी पवार साहेबांना विचारलं होतं की उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे, त्यावेळेस पवार साहेब म्हणले होते की ठाकरे कुटुंबीय. आणि आता सध्या उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार साहेब आहेत. तर हा जो कालचा मेळावा झालाय त्या मेळाव्यामध्ये पवार साहेबांची जी विचारमत्ता आहे किंवा त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती का लागली नसेल, हा तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून जर हे एकत्र आले असतील, कारण की हालाकी कुठल्याही पक्षाला मुंबई महानगरपालिका जी आहे ती जगातली एकेकाळची सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणली जायची. पण मुंबई महानगरपालिकाच्या ज्या बँकेमध्ये ठेवी आहेत त्या ठेवी मोडून सरकारला त्यांच्या जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार देण्याची वेळ 1999ला आली होती आणि आता ती वेळ पुन्हा येणार आहे. मग आर्थिक नियोजन म्हणजे जे पुरवणी मागण्या आहेत ज्या सरकारनं पावसाळी अधिवेशनामध्ये आता मंजूर केल्यात दादांनी, पुरवणी मागण्या म्हणजे नेमक्या काय असतात मित्रांनो? पुरवणी मागण्या फक्त आणि फक्त एक थोतांड आहे की येणाऱ्या राज्यामध्ये जे आर्थिक संकट येईल, अवकाळी पाऊस येईल, शेतकऱ्यांचं नुकसान होईल किंवा विविध जे क्षेत्र आहे ज्याच्यावरती इम्पॅक्ट होईल पुढच्या मार्चपर्यंत, तर त्यासाठी आम्ही बॅकअप प्लॅन एक क्रिएट करतो. जो बॅकअप प्लॅन तुमच्या आणि माझ्या इन्कम मधूनच आलेला असतो. आणि त्याच्यामुळे तर लिक्विड जे आहेत, जे दारूचे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरनं जे टॅक्सेशन वाढवलं गेलेलं आहे, जीएसटी वगैरे काय वाढवलं गेलं असेल आय डोंट नो, बट ते इम्पॅक्ट करतंय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हे वाढलं जाणार आहे. कारण की लाडकी बहीणसारखा जो एक म्हणजे
एक श्राप लागलाय महाराष्ट्र सरकारच्या या तिजोरीला. तो श्रापामधनं जर त्यांना मुक्त व्हायचं असेल तर त्यांना ह्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय नाहीये. पण यामुळे सगळ्यात मोठं काय होतंय, एका वर्षामध्ये 1,00,000 करोड रुपयाचं कर्ज जे आहे ते महाराष्ट्र सरकारवर आहे. आता जर तुम्ही पूर्णत्व कर्ज बघितलं महाराष्ट्रावरती किती आहे, तर पूर्णत्व कर्ज 10,00,000 करोड रुपयाचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावरती काही ना काहीतरी कर्ज आहे, प्रत्येक व्यापाऱ्याच्या डोक्यावरती काही ना काहीतरी कर्ज आहे. आणि 8 टाइम जास्त हे जे पुरवणी मागण्या मान्य झालेत हे 8 टाइम जास्त आहेत लास्ट टाइम पेक्षा. त्याच्यामुळे हे सरकार हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला गपलवून ठेवू शकतं. बट याच्या पाठीमागनं जे खेळी चालली आहे, जी सामान्य जनतेला मूर्ख बनवण्याची खेळी चालली आहे, ही सामान्य जनतेने समजून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या तमाम मराठी हिंदूंनो, भावांनो, भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं वरती जे चाललंय ते राजकारणासाठी चाललंय. 15,000 करोड ज्या पुरवणी मागण्या आहेत त्यातले फक्त शहरांना जाणार आहेत. आता शहरांची आठवण का आली आहे या लोकांना, कारण की साहजिकच आहे मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये 200 पेक्षा जास्त ज्या हिंदवी राज्य संस्था आहेत किंवा महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका लागणार आहेत. मग पैसा कुठून येणार, तर पैसा तुमच्या आमच्या खिशातूनच येणार. फक्त हा पैसा मान्य होणार विधानसभामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये, आणि त्यानंतर तुमच्या खिशातून तो पैसा काटला जाणार आणि याचा फायदा जो आहे ना तो सरकारला होईल, तुम्हाला काहीच होणार नाहीये. त्याच्यामुळे हे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे सगळे काही जरी एकत्र आले किंवा काँग्रेस जरी बाहेर राहून शो बघत असलं तर या सगळ्यांना तुमचं आमचं काही घेणं नाहीये. ते जे वित्तीय कर्ज आहे ते कर्ज वाढवत आहेत महाराष्ट्रावरचं, आणि आर्थिक स्थिती जी आहे ती महाराष्ट्राची जी पूर्णपणे डामाडोल होतीये, ती स्थिती या लोकांमुळेच डामाडोल झालेली आहे. आता या ठिकाणी जे ठाकरे बंधू एकत्र आले त्यावरती जर बोलायचं झालं मित्रांनो, तर ठाकरे कुटुंबीय जे आहे ते एका भीतीमुळे एकत्र आले. महानगरपालिका मुंबईची बस, त्याच्यापेक्षा जास्त हिंदी मराठी वगैरे काहीच नाहीये. आणि ठाकरेंच्या सभांना गर्दी ही आधीपासूनच होत होती, आत्ताही झालीये. पण या गर्दीच्या पाठीमागे जर जाऊन तुम्ही थोडा अभ्यास केला तर मित्रांनो कळून जाईल की उद्धव ठाकरे साहेबांचे 100 जे उमेदवार आहेत महानगरपालिकेतले, त्यातले जवळपास 60 पेक्षा जास्त उमेदवार शिंदे गटामध्ये येतात. आता सध्या शिंदे गटाला याचा काहीच फरक पडत नाही, कारण की भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत आहे. आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षामधले जे अनाजी पंत आहेत ते सत्तेवरती आहेत, अनाजी पंत कोणत्याही गोष्टीला इझिली विसरत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट की आर्थिक नियोजन जेव्हा सरकारचं कोलमडतंय तेव्हा तुमचे माझे किस्से कापले जात आहेत. आणि हिंदू आणि मराठी या वाक्यावरती भांडणं केली जातात, जेणेकरून पावसाळी अधिवेशनामध्ये जे 57,000 करोड रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या सगळ्या इग्नोर होत असतील तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हा मूर्ख नाहीये. काल राजसाहेबांचं जे वाक्य होतं त्या वाक्यामध्ये मी सांगतो की महाराष्ट्राची जनता गांडू नाहीये. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला त्याचं हित आता कळायला लागलंय, आणि जोपर्यंत महाराष्ट्रातला मराठी माणूस त्याचं हित बघणार नाहीये तोपर्यंत ही जी व्यवस्था आहे अशीच खेळखळीत होत राहणार आहे. आणि तुमच्या आणि आमच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे ते वाढत राहणार आहे, आणि सरकार ते तुमच्या खिशातूनच कापून देणार आहे. त्याच्यामुळे मला हे सगळे नको आहेत. मला एक प्रॉपर कोणीतरी कॅन्डिडेट पाहिजे, जो कॅन्डिडेट जो आहे तो पारदर्शी कारभार ठेवेल. कारण की आता इलॉन मस्कने आज अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक पार्टीच्या ऐवजी द अमेरिकन पार्टी जी आहे ती फॉर्म केली आहे. कारण की त्याचं म्हणणं आहे की फायनान्सेस यांना मॅनेज करता येत नाही, कारण की सिस्टम त्यांनी बनवली होती. सिस्टमला ते खोकलं करत चाललेत, अमेरिकेवरचं कर्ज वाढवत चाललेत, आणि त्याच्यामुळे इलॉन मस्क जे आहे त्या इलॉन मस्कने हे निर्णय घेतलाय. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये तो निर्णय का नको घ्यायला? आणि महाराष्ट्रातले हे जे राजकीय पक्ष आहेत स्वतःला म्हणतात ना की आम्ही खूप मोठे आहोत, माझा प्रश्न आहे त्यांना, एवढेच मोठे आहात तर स्वतःच्या जीवावरती एकदा तरी सत्ता का नाही आणून दाखवली? ना शिवसेनेनं आणून दाखवली, ना राष्ट्रवादी काँग्रेसनं आणून दाखवली. दुसऱ्याच्या कुड्या घेऊन तुम्ही महाराष्ट्र राज्य चालवायचं बघता आणि वरती जाऊन सांगता की आम्ही जे करतोय ते महाराष्ट्राच्या हितासाठी करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमचं निष्क्रिय यश आहे, निष्क्रिय यश. आणि या यशाचा फक्त आमदार खासदारांना फायदा आहे, पण माझ्या जनतेला काही एक फायदा नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो हे सगळ्या गोष्टी जर कळल्या असतील की महाराष्ट्र आर्थिक किती संकटात आहे, शेतकरी किती आत्महत्या करतायत, आणि हे हिंदू मराठीवरती आपल्याला मूर्ख बनवून पावसाळी अधिवेशनामध्ये किती मोठा पैसा लाटतायत, हे जर कळलं असेल ना तर मित्रांनो ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. त्यांना देखील कळू द्या की महाराष्ट्र किती गडबडलेला आहे आर्थिक नियोजनामध्ये, आणि याचा फटका हा सामान्य माणसाच्या खिशाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बसणार आहे. धन्यवाद मित्रांनो.